नमस्कार मित्रांनो, जे के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 15 सप्टेंबर 2025 रोजीचे जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, बॅडमिंटन विश्वचषक 2026 चे आयोजन कोठे होणार आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी म्हणजेच आपल्या प्यारा भारत देशामध्ये हे बॅडमिंटन विश्वचषक 2026 चे आयोजन होणार आहे. तर घोषणा ही बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने पॅरिस येथे 1 सप्टेंबर रोजी केलेली आहे. तसेच आयोजन ऑगस्ट 2026 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात येईल व 2026 ची आवृत्ती ही 30वी आवृत्ती आहे. तर 29वी आवृत्ती पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. तसेच आपल्या प्यारा भारत देशामध्ये 17 वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन केले जाणार असून भारतात दुसऱ्यांदा ही वेळ आहे. तर 2009 मध्ये यापूर्वी हैदराबाद या ठिकाणी ही स्पर्धा खेळवण्यात आली होती व दुसऱ्यांदा नवी दिल्ली भारत या ठिकाणी खेळवली जाणार आहे. प्रश्न दुसरा, टेस्लाचे भारतातील पहिले ग्राहक कोण ठरले आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन सी प्रताप सरनाईक म्हणजेच एकनाथ शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक हे भारतातील पहिले ग्राहक हे. तर टेस्ला कंपनीचे भारतातील पहिले ग्राहक हे प्रताप सरनाईक बनले आहेत आणि टेस्लाने 15 जुलै 2025 म्हणजेच मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल BKC येथे आपले पहिले शोरूम उघडले आहे. प्रश्न तिसरा, भारताने सायबर सुरक्षा करार कोणत्या देशासोबत केलेला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी जपान या देशासोबत भारताने सायबर सुरक्षा करार हा केलेला आहे. तर भारताने आणि जपान देशामध्ये 13 करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. प्रश्न चौथा, कोणत्या राज्य सरकारने बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कर्नाटक राज्य सरकारने बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. तर हा निर्णय 5 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात आला असून तर स्थानिक निवडणुकांसाठी बॅलेट पेपर वापरण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे. तर राज्य निवडणूक आयोगाला याची शिफारस करण्यात आली आहे आणि ग्रामपंचायत आणि शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसाठी या बॅलेट पेपरचा उपयोग हा होणार आहे. तर बंगळुरू महानगरपालिका निवडणुकाही बॅलेट पेपरवर होणार आहेत. कर्नाटक राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे बंगळुरू. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या. राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. तर राज्यसभा सीट आहेत 12, लोकसभा सीट आहेत 28 व विधानसभा सीट आहेत 224. प्रश्न पाचवा, ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी केरळ राज्य हे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोगाबद्दल माहिती पाहू. हा कायदा मार्च 2025 मध्ये केरळ विधानसभेने पारित केला होता. तर स्थापना ही केरळ राज्य वरिष्ठ नागरिकांनी आयोग अधिनियम 2025 अंतर्गत या आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच घोषणा 2 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आली आहे. तसेच केरळ उच्च शिक्षण आणि सामाजिक न्याय मंत्री आर बिंदू यांनी ही या आयोगाची घोषणा केलेली आहे. तर आयोगाचे अध्यक्ष आहेत के सोमप्रसाद. तसेच आयोगाचे कार्य आहे ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याण, तसेच ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण आणि पुनर्वसनासाठी दिशानिर्देश प्रदान करणे, तसेच त्यांच्या समस्यांसाठी सहाय्य उपलब्ध करून देणे. तर केरळ राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे तिरुअनंतपुरम. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजय. राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर व राज्यसभा सीट आहेत 9, लोकसभा सीट आहेत 20 व विधानसभा सीट आहेत 140. प्रश्न 6वा, त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन डी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात समिती नेमण्यात आलेली आहे. तर समितीची स्थापना झालेली आहे 30 जून 2025 रोजी. अध्यक्ष आहेत डॉक्टर नरेंद्र जाधव
शिक्षण तज्ज्ञ. तसेच समितीची मुख्य जबाबदारी आहे राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात व अभ्यास करून विद्यार्थी हिताचा निर्णय घेणे या समितीचे मुख्य ही जबाबदारी आहे. प्रश्न 7वा, भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या चिपचे नाव काय आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी, विक्रम या चिपचे नाव आहे. तर भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या संपूर्ण मायक्रो प्रोसेसर चिपचे नाव विक्रम 3201 आहे. तसेच ज्याचे अनावरण केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव आणि सेमिकॉन इंडिया 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तर ही चिप भारतीय अंतराळातील सेमीकंडक्टर प्रयोगशाळेने विकसित केलेली आहे. तर ही एक प्रकारची अर्धसंवाही चिप आहे. या चिपमुळे भारताने सेमीकंडक्टर उत्पादनाच्या जागतिक स्पर्धेत स्थान मिळवले आहे. तर या चिपमुळे भारताच्या स्वदेशी तंत्रज्ञान विकासाला चालना मिळेल. प्रश्न 8वा, नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी, न्यायश्री चंद्रशेखर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नियुक्ती 4 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आली असून शपथ दिलेली आहे महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी. तर राष्ट्रपतींनी संविधानाच्या कलम 217 अंतर्गत अधिकारांचा वापर करून न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांना बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे 14 ऑगस्ट 1862. तर न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आहे महाराष्ट्र, गोवा, दादर आणि नगर हवेली तसेच दमण दीव हे मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आहे. प्रश्न 9वा, रशियाने 2036 पर्यंत व्हेनेरा डी मोहीम कोणत्या ग्रहावर पाठवण्याची घोषणा केली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन डी, शुक्र या ग्रहावर 2036 पर्यंत व्हेनेरा डी मोहीम पाठवण्याची रशिया या देशाने घोषणा केलेली आहे. तर रशियाने व्हेनेरा डी मोहीम शुक्र ग्रहावर पाठवण्याची घोषणा केली आहे. तर हे मिशन 2036 पूर्वी प्रक्षेपित केले जाईल आणि त्यात लँडर, ऑर्बिटर आणि बलून प्रोब यांचा समावेश असेल. तसेच या मोहिमेचे उद्दिष्ट आहे शुक्राच्या पृष्ठभागाची आणि वातावरणाची माहिती मिळवणे. हे मिशन 2034 ते 2036 दरम्यान प्रक्षेपित केले जाईल. प्रश्न 10वा, 2025 मध्ये किती शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी, 45 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर हा पुरस्कार दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केला जातो व या पुरस्काराचे स्वरूप आहे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे स्वरूप रौप्य पदक, प्रमाणपत्र आणि 50,000 रुपये रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.